नमस्कार. आज आपण अक्षरलेखन लेटरिंग संदर्भात शालेय अभ्यासक्रमात असो किंवा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेला अक्षरांना आपल्याला माहिती आहे, अक्षरांना स्वतःचं एक स्वतंत्र असं अस्तित्व असतं, स्वतःचा अर्थ असतो. अक्षर आपले भाव व्यक्त करू शकतात. मग हे वैशिष्ट्यपूर्ण अक्षर आपण परीक्षेच्या दृष्टीने त्याची तयारी कशी करायची याची माहिती आज आपण पाहणार आहोत. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेला दोन्ही परीक्षेला आपल्याला अक्षरलेखनाचा अभ्यास आहे. इंग्रजी आणि मराठी दोन्हीपैकी एका पद्धतीने आपण तयारी करणार आहोत. परीक्षेला मराठी किंवा इंग्रजी दोन्हीपैकी एका पद्धतीने अक्षरलेखन करायचं असतं. एक विशिष्ट साईज दिलेली असते. या साईजमध्ये, या मापामध्ये कदाचित आयत असेल, त्रिकोण असेल, चौकोन असेल, या आकारामध्ये तुम्हाला अक्षरलेखन करायचं. दिलेल्या अक्षरांना अर्थानुसार जर तुम्ही रेखाटन केलं आणि रंगकाम केलं तर ते अतिशय प्रभावी आणि सुंदर दिसतंय. आज आपण एक इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये अक्षरलेखन करण्याची एक स्वतंत्र अशी पद्धत पाहणार आहोत. शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन जर अक्षरलेखन केलं तर ते आणखी प्रभावी होतं. मराठीमध्ये देवनागरी लिपी असेल, इंग्रजीमध्ये आपण वेगळ्या स्टाईलने सुद्धा अक्षरलेखन करू शकतो. रोमन लिपी त्या ठिकाणी तुम्ही तयारीसाठी, प्रॅक्टिससाठी वापर करू शकता. आपण एक सोपी आणि साधी पद्धत रेखाटण्याची सुरुवातीला पाहूया आणि त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने रंगकाम केलेले अक्षर अभ्यासणार आहोत. तर चला आपण आज अक्षरलेखनाच्या रेखाटन आणि रंगकामाबद्दल मराठी आणि इंग्रजी दोन्ही प्रकारे तयारी करूया. इंग्रजीमध्ये अक्षरलेखन कसं करायचं ते पाहणार आहोत. रोमन लिपीमध्ये इंग्रजी अक्षरलेखन करताना एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेसाठी आपल्याला एक विशिष्ट बाह्य आकार अक्षरलेखनासाठी दिलेला असतो. त्या बाह्य आकारामध्ये आपल्याला इंग्रजीमध्ये अक्षरलेखन करण्यासाठी एक सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत. अक्षर कोणतंही असो ते समान आणि एकसारखं दिसेल तर अतिशय आकर्षक असं दिसतंय. आपल्यासमोर ज्ञानदीप हे जे अक्षरलेखन आहे हे ज्या पद्धतीने तयार झालं आहे ती अतिशय सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत. चला तर अक्षरलेखनाची एक सोपी पद्धत आपण पाहूया. आपल्याला ज्या उंचीचं अक्षर हवं आहे त्या उंचीच्या दोन समांतर रेषा प्रथम काढायला हव्यात. परंतु त्याआधी आपण इंग्रजीमध्ये एकसारखं अक्षर कसं काढायचं किंवा भौमितिक साहित्य वापरून अक्षरलेखन कसं करायचं ते पाहूया. त्यासाठी ए पासून झेडपर्यंत सर्व अक्षरं आपण एकसारखी कशी काढायची ते पाहूया. प्रथम दोन समांतर रेषा आपण आखणार आहोत. ज्या उंची ए पासून झेडपर्यंत आपल्याला या पद्धतीने सर्व अक्षरं काढता येतील. या ज्या दोन समांतर रेषा आहेत त्या रेषेवर आपण काही अंतरावर सारख्या उभ्या रेषा काढणार आहोत. या ठिकाणी मी 1-1 सेंटीमीटरवर पॉईंट करतो आहे की जेणेकरून आपल्याला सगळी अक्षर सारखी काढता येतील. ज्या पद्धतीने आपण खालच्या बाजूला 1-1 सेंटीमीटरवर पॉईंट घेतले त्याचप्रमाणे वरच्याही बाजूला आपण 1-1 सेंटीमीटरवर पॉईंट घेऊया. या पद्धतीने रेषेच्या दोन्ही बाजूला आपण दोन्ही रेषेवर पॉईंट घेतलेले आहेत. हे पॉईंट फिकट रेषेमध्ये आपण जोडून घेऊया.
या पद्धतीने उभ्या रेषा आपल्याला तयार आखून घेतलेल्या आहेत. या प्रत्येक 4 उभ्या रेषामध्ये आपण एक स्पेलिंग बसवणार आहोत. 1 2 3 आणि 4 हा भाग आपण तसंच सोडून देणार आहोत. पुढच्या अक्षरासाठी 1 2 3 4 त्याचप्रमाणे 1 2 3 4 पुढच्या अक्षरासाठी 2 अक्षराच्या मध्ये आपण एक भाग सोडून देणार आहोत. तर या 4 रेषा किंवा 3 उभे कॉलम यामध्ये आपण ए हे अक्षर बसवणार आहोत. रेषेच्या कुठेही बाहेर न जाता आपल्याला आपलं अक्षरलेखन किंवा आपले प्रत्येक इंग्रजी अक्षर काढता येणार आहे. हा ए यातला काही भाग आपण गडद केला असता. ए पुढचं स्पेलिंग आहे बी. हा 2 अक्षरामधला एक भाग आपण सोडून देणार आहोत. पुढच्या भागामध्ये बी हे अक्षर काढायचे आपल्याला. हे बी अक्षर याच पद्धतीने पुढच्या 4 भागामध्ये सी. त्याच्या पुढच्या 4 भागामध्ये डी हे अक्षर आपलं करून घेणार आहोत. या पद्धतीने ए पासून झेड पर्यंत सर्व अक्षर या उभ्या 4 रेषांमध्ये आणि हव्या त्या उंचीमध्ये आपण काढू शकतो. एकसारखी अक्षर काढण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे. प्रत्येक स्पेलिंगसाठी 4 उभ्या रेषा किंवा 3 कॉलम 1 2 3 या पद्धतीने आपण ए पासून तर झेड पर्यंत सर्व अक्षर या पद्धतीने काढू शकतो. या पद्धतीने केलेलं अक्षरलेखन हे एकसारखं दिसत असल्यामुळे दिसायला अतिशय सुंदर असं दिसतंय. आपणास याच पद्धतीने आर्ट हे नाव किंवा हे अक्षरलेखन करावायचं आहे. या अक्षरामध्ये एकूण 3 शब्द येत आहेत. 1 2 आणि 3. वरती ठरल्याप्रमाणे एका स्पेलिंगसाठी आपण 4 उभ्या रेषा घेणार आहोत. 4 अधिक 4 अधिक 4 एकूण 12 उभ्या रेषांची आपल्याला आर्ट या नावासाठी आवश्यकता आहे. ज्या उंचीचं नाव काढणार आहोत त्या उंचीच्या 2 रेषा आणि उभ्या 12 रेषा या पद्धतीने प्राथमिक तयारी करून आपण आर्ट हे इंग्रजीमध्ये अक्षरलेखन करणार आहोत. चला सुरू करूया. आपण सुरुवातीला पाहिलं त्या पद्धतीने 2 समांतर रेषा जशा आपण उभ्या एकमेकांना समांतर रेषा घेतल्या तर आपलं अक्षरलेखन हे उभं दिसेल. परंतु याच उभ्या रेषाऐवजी आपण त्या रेषांमध्ये बदल केला या समांतर रेषेमध्ये आणि उभ्या रेषांमध्ये तर अक्षरांमध्ये काय बदल होतो ते आपण पाहूया. या ज्या सरळ रेषा आहेत त्याऐवजी मी जर या तिरक्या रेषा घेतल्या तर माझी अक्षरं ही सगळी या बाजूला झुकलेली किंवा तिरकी तयार झालेली दिसेल. पाहता हा ए या बाजूला झुकलेला आपल्याला दिसेल तिरका. हीच अक्षरं रेषा मी या पद्धतीने तिरक्या घेतल्या तर या बाजूला झुकलेली अक्षरं आपल्याला काढता येतील. या पद्धतीचा उपयोग पोस्टर्समध्ये विशेषतः केला जातो. बी
जशी आपण या रेषेमध्ये बदल केला तसाच या समांतर रेषेमध्ये बदल करून सुद्धा अक्षरांचे वेगवेगळे फॉर्म्स आपण तयार करू शकतो. खालची एक रेष सरळ घेतली आणि वरची रेष जर मी या पद्धतीने घेतली तरीसुद्धा आपल्याला या दोन समांतर रेषा काढणं आवश्यक आहे. आणि सुरुवातीला ज्याप्रमाणे आपण माप घेतलं त्या पद्धतीने सारखं अंतर पॉईंट घेऊन उभ्या रेषा आपण काढून घेणार. आता खालची रेष तशीच ठेवून या वरच्या रेषा मात्र आपण वरचा जो आकार घेतला आहे अर्धवर्तुळ त्या आकारापर्यंत वाढवून घेऊया, जेणेकरून आपली अक्षरं ही वरच्या अर्धवर्तुळाप्रमाणे येतील. पहा आता ए वरचा भाग मी अर्धवर्तुळाचा उपयोग करून केलेला आहे ए. त्याचप्रमाणे आर आणि हा टी. या पद्धतीने वरचा भाग आपण जसा बदलू शकतो त्याच पद्धतीने खालचाही भाग या समांतर रेषेऐवजी आपण जर खालच्या रेषेमध्ये वेगळा आकार घेतला तर खालच्याही बाजूने आपल्याला वेगळे आकार तयार झालेले दिसतील. यामध्ये विविध आकार आपण घेऊ शकतो, परंतु त्यासाठी दोन समांतर रेषा घेणं अतिशय आवश्यक आहे. यानंतर तुम्ही वरचे पाहिजे तसे आकार बदलू शकता. समजा घरासारखा आकार हवा आहे तर या उभ्या रेषा तुम्ही त्या घराच्या आकारापर्यंत वाढवू शकता आणि हे नाव या आकारामध्ये आपण बसवू शकतो. या पद्धतीने तुम्ही स्वतः अनेक अक्षरलेखन करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करा. त्यामध्ये तुम्हाला स्वतःला काही नवीन अक्षरं किंवा अक्षरांचे फॉर्म्स सापडतील. चला तर आपण या रेखाटनानंतर रंगकाम पाहूया. आर्ट या नावाचं रंगकाम करताना आपण मोठ्या भागामध्ये रंगकाम करण्यासाठी मोठा ब्रश, मध्यम ब्रश आणि छोटा ब्रश या तीनही रंगाचा आपण तीनही ब्रशचा उपयोग रंगकामासाठी करतो. आपण सुरुवातीला पाहिले की नावाच्या अर्थाप्रमाणे आपण रंगकाम किंवा रेखाटन करू शकतो. आर्ट हे नाव कलेशी रिलेटेड असल्यामुळे आपण यामध्ये चित्र काढण्यासाठीचा ब्रश, डिश, पॅलेट्स किंवा विविध रंग, कलेशी रिलेटेड काही भाग या नावामध्ये तुम्ही काढू शकता. वेगवेगळ्या कला असेल, चित्रकलाच नव्हे, नृत्यकला, नाट्यकला, या विविध संगीत, गायन या सर्व कलांचा सुद्धा आपण या नावाच्या रेखाटनामध्ये आणि रंगकामामध्ये उपयोग करू शकतो. आज सुरुवात असल्यामुळे आपण फार अवघड न पाहता सोप्या पद्धतीने कसं करता येईल ते पाहू. तरी एक वेगळ्या फॉर्मचा या ठिकाणी आपण उपयोग करूया. आर्ट नाव हे कलेशी रिलेटेड असल्यामुळे आपण एक ब्रश या ठिकाणी काढणार आहोत. रंगकामामध्येच आपण याचा कसा उपयोग करू शकतो ते पाहूया. आणि ही रंगाची डिश ठरवून जर आपण विविध आकार यामध्ये काढले तर आपलं रेखाटन आणि रंगकाम हे छान होणार आहे. रंगकाम करताना अक्षरांना आपण महत्त्व देणार आहोत. त्यासाठी अगदी ब्राईट कलर्स आपण वापरूया. मोठ्या भागामध्ये मोठा ब्रश वापरून जर आपण रंगकाम केलं तर अतिशय ते व्यवस्थित होतं.
रंग ओले असताना एकमेकांमध्ये अतिशय छान मिक्स होतात, ते कसे तेही आपण या ठिकाणी पाहूया. हा रंग ओला असतानाच यामध्ये आपण दुसरा पिवळा रंग थोडा मिक्स करणार आहोत. ओल्या रंगामध्ये रंग अतिशय छान मिक्स झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ब्रशचा आपण आकार तसाच रंगकामासाठी सोडतोय. थोडासा ब्राइट कलर रंगकामाच्या अनेक पद्धती, सोप्या पद्धती आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये ही अतिशय सोपी पद्धत, फिकट रंगाकडनं आपण गडद रंगाकडे येतोय. या ब्राईट अशा कलरला आपण गडद रंगाने जेव्हा बॉर्डर करू तेव्हा ते नाव अतिशय उठावदार असं दिसेल. खालच्या बाजूला थोडासा गडद रंग टाकून आपण थोडीशी रंगकामातली वेगळी मजा अनुभवूया. पहिला रंग ओला असताना दुसरा रंग देणं आपण शक्यतो टाळूया, जेणेकरून यानंतर रंग सुकेपर्यंत आपण थोडा वेळ काही क्षणाच्या सुकल्यानंतर आपण या ब्रशला स्वतंत्र असा कलर देऊया.
रंगकाम करताना अतिशय बिनधास्त, कोणतंही काळजी न करता रंगकाम करायचे. हा ब्रश आपण काढलाय. केसांसाठी ब्राऊन कलर, निळा रंग आणि पिवळ्या रंगातली गडद शेड, जिला आपण येलो ऑकर असं म्हणतो, या पद्धतीने प्लेन रंग काम आपण सुरुवातीला केलेलं आहे. गडद रंगाने जेव्हा आपण या अक्षरांना बॉर्डर करू, त्या बॉर्डरसाठी शक्यतो पोस्टर कलर्स वापरला तर बॉर्डर ही अतिशय उठावदार दिसेल. स्केच पेनने काही काळानंतर कलर्स डल किंवा फिकट पडतात, त्यामुळे शक्य असेल तर वॉटर कलरनेच किंवा पोस्टर कलरनेच आउटलाईन करावी. ते अतिशय आकर्षक अशी बाह्यरेषा दिसतात. तर चला आपण आता या प्रत्येक नावाला डार्क रंगाने बॉर्डर करूया. रंग घेताना थोडेसे घट्ट बॉर्डरसाठी आपण वापरणार आहोत. फक्त ओलं रंगकाम नसेल याची मात्र आपण दक्षता घेऊ. थोडी जाड रेषा आपण या ठिकाणी वापरणार आहोत. अगदी पट्टी आणि स्केच पेनने सुद्धा आपण बॉर्डर करू शकतो. ब्रशसाठी आपण स्वतंत्र आउटलाईन करणार आहोत. थोडीशी जाड रेषा बॉर्डरसाठी आपण वापरतोय, जेणेकरून अक्षरही उठावदार दिसतील.
अशी कोणतीही विशिष्ट पद्धत रंगकामासाठी किंवा रेखाटनासाठी नसते. आपण केलेलं रेखाटन किंवा अक्षरलेखन हे चांगलं कसं दिसेल, सुंदर कसं दिसेल, हा एकच क्रायटेरिया किंवा एकच पद्धत या अक्षरलेखन किंवा चित्रनिर्मितीमध्ये आहे. शक्यतो प्रमाणबद्धता आणि सुंदर रंगकाम इतकी दक्षता घेतली तर आपलं अक्षरलेखन हे अतिशय सुंदर असं होणार आहे. या आउटलाईन नंतर मी ब्रशसाठी सुरुवातीला आउटलाईन करून घेतो. आता ही आउटलाईन मात्र आपण खूप जाड न घेता थोडीशी बारीक घेणार आहोत. या बॉर्डरनंतर आपण जी रंगाची डिश काढली त्या डिशला देखील रंगकाम करणार आहोत. त्याआधी आपण अक्षरांवर असलेल्या डिशचा रंग वेगळा करून घेऊया रेषेच्या सहाय्याने. आता उर्वरित डिश जी आहे ती गडद रंगामध्ये आपण रंगवणार आहोत, जेणेकरून सगळी अक्षरं ही एकमेकांशी जुळलेली किंवा जोडली गेलेली आपल्याला दिसतील.
या पद्धतीने आपण रंगकाम करू शकतो. अधिक वेगवेगळ्या पद्धती रंगकामासाठी आपण उपयोगात आणू शकतो, परंतु ही एक अतिशय सोपी आणि कमी वेळेत होणारी पद्धत आपण आज पाहिली. यानंतर एक दोन वेगळ्या पद्धती रंगकामाच्या आपण पाहणार आहोत. आपण रंगकामाची एक आणखी सोपी पद्धत या ठिकाणी परत एकदा पाहूया. प्लेन रंग देण्याऐवजी फिकट रंग आणि त्यावर गडद रंगाने आपण बॉर्डर किंवा डिझाईन करू शकतो. आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य रंगकामासाठी असतंय, त्यामुळे या ए अक्षरामध्ये मी एक फिकट कलर देतोय. आणि याच रंगाच्या गडद रंगाने आपण या एवर डिझाईन करू शकतो. या उलटही आधी गडद रंग आणि त्यावर फिकट रंगाने आपण डिझाईन करू शकतो, किंवा प्लेन रंग देण्याऐवजी आपण छोटे छोटे त्रिकोण किंवा चौकोन या पद्धतीने स्टेन ग्लास आपल्याला ज्या पद्धतीमध्ये छान रंगकाम करता येतं अशाच पद्धतीमध्ये आपण तयारी करायची. या पद्धतीने विविध रंगामध्ये पूर्ण अक्षरांमध्ये आपण रंगकाम करू शकतो, किंवा याऐवजी तुम्हाला आणखी स्वतःची काही विशिष्ट अशी पद्धती सुद्धा आपण रंगकामासाठी उपयोगात आणू शकतो. या पहिल्या अक्षरांवर आपण विविध आकार, पहिला रंग सुकल्यानंतर आपण काय करणार हे मात्र आधी निश्चित करून घ्यायचं आहे. असे अलंकारिक फॉर्म आपण या पूर्ण अक्षरांवर काढू शकतो. हे फॉर्म काढण्याआधी पूर्ण अक्षराला गडद रंगाने मी बॉर्डर करून घेणार आहे.
या पद्धतीने सुद्धा आपण अक्षरलेखन रंगकाम करू शकतो. आज आपण 1, 2 आणि सुरुवातीची 1 अशा 3 रंगकामाच्या पद्धती पाहिल्यात. चला तर कोणतंही इंग्रजी अक्षरलेखन त्या अक्षराच्या अर्थानुसार किंवा त्याच्या वैशिष्ट्यानुसार रेखाटन आणि रंगकाम करूया. या अक्षराला आणखी गडद रंगाने जर आपण बॉर्डर केली तर ते आणखी उठावदार दिसेल. कसं ते पाहूया. पूर्वीपेक्षा अधिक उठावदार अक्षर आपण गडद रंगाच्या उपयोगाने करू शकतो. अशा विविध पद्धती आपण अभ्यासणार आहोत. चला, तुम्हाला सर्वांना अक्षरलेखनासाठी, इंग्रजी अक्षरलेखनासाठी खूप खूप शुभेच्छा.